आउट दिया है। क्या बात आहे, एक जीवनदान मिळते मी म्हणेन अक्षय सुरखा दिला. गणेशजी सातपुते दादांचा या सन्मान आपण या मंचावरती करू. तदनंतर प्रदीपजी कंदळकर साहेब आपण या आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान हा झालाच पाहिजे हे आयोजन कमिटीने सांगितले, त्यामुळे प्रत्येक मान्यवराचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. सध्याच्या घडीला गणेशजी सातपुते यांचा सन्मान मंचावरती होत असताना तदनंतर प्रदीपजी कंदळकर साहेबांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. प्रदीपजी कंदळकर साहेबांचा सन्मान या मंचावरती होत असताना तदनंतर आशिष कुंभार यांना विनंती आपण या आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करावा. तदनंतर राहुलजी गोलप आणि विक्रांतजी कांबळे साहेबांना विनंती आहे आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. मात्र सुरुवात झाली आहे. मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा येतील आमचे साथी समालोचक सिद्दीकजी बाबे सर. धन्यवाद. धन्यवाद राहुल चौहान जी, धन्यवाद मैडी सर। 2 ओवर की 2 रन पे पहला विकेट गिरता हुआ अरशद आउट होके जा रहे हैं। टॉस को जीता था टीम सारा 11 चिकनोली ने और पहले बल्लेबाजी करने का फैसला किया था। सामने की टीम है सिद्धि विनायक इंदगांव। इसके बाद की दोनों टीमें आपको भी तैयार रहना है और समय लगा दिया गया है। दहीवली चषक 2025 में आप सभी का हार्दिक स्वागत है। बालकृष्ण मुंडे साहब, ठीक, राहुलजी गोलप साहेब आणि विक्रांतजी कांबळे साहेब आपण या आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करावा. याच दरम्यान आपण पाहतोय ज्यांचं आगमन झालंय. खरं तर आज ज्यांच्या माध्यमातून माऊली 11 शेळ संघ बांधलाय ते शेळगावचे उद्योजक अनिलजी बनवटे साहेबांचं आगमन झालंय. विनंती अनिलजी बनवटे साहेब आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. सर आपण वळतोय पुन्हा एकदा सिद्दीकजी बाबे सरांकडे. थोडीशी मी म्हणेन दिलगिरी व्यक्त करतो कारण भरपूर पाहुणे मंडळी मंचावरती आहेत, त्यामुळे त्यांचा सत्कार करणे आपली परंपरा आहे. त्यामुळे समोरच्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही आहोत, त्यासोबत दिलगिरी आम्ही त्याबद्दल व्यक्त करतोय. पुन्हा एकदा वळतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. धन्यवाद राहुल चौहान जी। रन चुराते हुए बल्लेबाज 3 पे पहुंचा स्कोर 1 विकेट गंवाने के बाद। 3 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। गेंदबाजी कर रहे हैं यश, सामना करेंगे बैटर अक्षय। कदमों का इस्तेमाल निकल के मारने की कोशिश, फॉलो किया था वहाँ पे, वाइड यॉर्कर बीट किया। 1 ओवर की समाप्ति के बाद बहुत ही नपी-तुली गेंदबाजी की यश ने, केवल 3 रन दिए और 1 विकेट लिया। सारा 11 चिकनोली की शुरुआत सही नहीं होती हुई। देखिए पावर प्ले खेलने की ताकत है और पावर प्ले में अगर आप नहीं खेलेंगे तो फिर खेलने की ताकत कहाँ से होगी। अधिकांश बार इतिहास उठा के देखिए, चाहे टेनिस क्रिकेट हो चाहे इंटरनेशनल क्रिकेट हो, पावर प्ले कभी कभी पुअर प्ले भी बन जाता है। गेंदबाजी में इस एंड से जो वीआईपी एंड है उसकी तरफ से जयेश कड़व को बुलाया गया है। बालकृष्ण मुंडे साहब, निखिल चौहान साहब और गजेंद्र गढ़गी जी की तरफ से आप सभी का हार्दिक स्वागत है। ये वो 3 व्यक्ति जिन्होंने बदलापुर परिसर में इतना बड़ा शो लाया है जहाँ पर 13 बाइक्स इस शो में इनाम दिए जाएंगे। एंड ऑफ द फर्स्ट ओवर 3 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। जयेश कड़ो को मोर्चे पे लगाया गया है। सामना करेंगे बाएं हाथ के बैट्समैन बाला। बाला बसमा सामना कर रहे हैं गेंदबाज जयेश कड़व का। पहले ओवर की समाप्ति के बाद 3 रन बने। समय में कोऑपरेट करें, आपको 20 मिनट का समय दिया गया है अथवा पैनलाइज किया जाएगा।
बाला को बढ़िया ड्राइव मिड ऑफ की बगल से खेला, थोड़ा सा फंबल जरूर किया वहां पे, 2 रन पूरे किए हैं बाला भस्मा ने। 2 रन से खाता खुला बाला का, कुल स्कोर पहुंचा दिया टीम सारा 11। दूसरे का खेल चल रहा है, जबकि मैच नंबर 4 चल रहा है। बढ़िया ड्राइव है, लेकिन पीछे फील्डर भी हैं। डीप कवर से जब तक उठाते, 2 रन पूरे किए बल्लेबाजों ने। सुस्ती भरी फील्डिंग। इन 2 रन से स्कोर आगे सरकता हुआ 7 रन, 1 विकेट गंवाने के बाद। 7 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। जयेश कडो सामना करेंगे बाला भस्मा। 4 पे बल्लेबाजी कर रहे हैं। बाएं हाथ का बैट्समैन जब कवर ड्राइव खेलता है तो बहुत खूबसूरत दिखता है। अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में चाहे सौरव गांगुली हो, चाहे ब्रायन लारा हो, चाहे माइक हसी हो, कई ऐसे खिलाड़ी थे जो इस शॉट को खेलते थे तो बहुत ही दिलकश दिखने में लगता था। फिर इनसाइड आउट खेला है, फील्डर वहीं लगातार एक्शन में है, लेकिन अब की बार सिर्फ एक ही रन आया। मेरे ख्याल से क्रैम्प्स आ गए उनके पैरों में, जिस तरह वो चल के जा रहे हैं। यस, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रन, 1 विकेट। फिटनेस बहुत ज़रूरी रहता है क्रिकेट में। विराट कोहली की फिटनेस की चर्चा सारी दुनिया में चलती है। इसीलिए तो मैंने सरफराज खान से इंटरव्यू में पूछा था कि दुनिया क्रिकेट का कहना है गोली से नहीं कोहली से डर लगता है। विराट कोहली को आप पाइप में से निकाल देंगे, निकल जाएगा। जिस तरह वो मैच निकाल देता है वो कहीं से भी निकल जाएगा। जयेश कडो इस मरतबा ऑन ड्राइव किया, सीधा फील्डर के पास गेंद ट्रैवल हुई है, नजर हटी, दुर्घटना घटी। 1 रन से खाता खुला रोशन मात्रे का। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ अक्षय का खाता खुला। अक्षय सोरखादे का खाता खुला। 1 रन से कुल स्कोर 9 पे पहुंचा है। देखिए, क्रिकेट में कोइंसिडेंस बहुत ज्यादा होते हैं, इत्तेफाक। बैकफुट पे गए, कट करने की कोशिश, गेंद गली के बगल से तेज आउटफील्ड पे सरक रही है। 2 खिलाड़ी पीछे आकर रहे हैं, रिले फील्डिंग हुई है, बल्लेबाज तीसरे के लिए पलट चुके हैं। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। इन 3 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 12 पे। आपको पता है सचिन तेंदुलकर ने ग्वालियर में जब 200 रन बनाए, भारत 153 से जीता। वेस्ट इंडीज के सामने जब 208 रन सहवाग ने बनाए, भारत 153 से जीता। श्रीलंका के सामने 264 जब रोहित शर्मा ने बनाए, भारत 153 रन से जीता। वाइट घोषित के अंपायर ने डूबते को तिनके का सहारा, भूरचाला कारी सा आधार। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 13 रन, 1 विकेट। जयेश कडो, लंबा ओवर चलता उनका। बढ़िया गेंद, यॉर्कर थी, बल्लेबाज बीट, विकेट कीपर बीट। गेंद बाउंड्री के बाहर, बल्ले को छूने के बाद 4 रन।
11 चिकलोनी टॉस जीत के पहले बल्लेबाजी करती हुई इंद गांव के सामने। चिकलोनी टीम के पास अब बल्लेबाज बहुत हैं, लेकिन रन बनाना होंगे। सारा 11 चिकलोनी टॉस जीत के पहले बल्लेबाजी कर रही है। देखिए, बल्लेबाजी चुनना सही काम है, क्योंकि रात के मैचेस में चेसिंग मुश्किल हो जाता है। पिछले मैच में किनारे पे डूब गई टीम, और कम पानी में डूबने का गम भी भारी रहता है। बढ़िया गेंद स्विंग होकर चली गई विकेट कीपर के पास। आगे से गेंद को घुमाया था गेंदबाज यश कड़ो ने। पहला ओवर भी अच्छा किया था उन्होंने। अच्छा बॉलिंग एक्शन है, बाएं हाथ के गेंदबाज हैं, लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स गेंदबाजी कर रहे हैं। यश कड़ो सामना करेंगे बैटर रोशन मात्रे। 3 रन सिर्फ बना चुके, अब तक 2 गेंदों का सामना किया है। बढ़िया गेंद, अब की बार विकेटों के ऊपर से निकाला है। देखिए, पैरों में बिल्कुल हलचल नहीं है। क्रीज बॉक्स से खेले थे रोशन मात्रे। जहां मोबाइल में नेटवर्क ज़रूरी है, क्रिकेट में फुटवर्क ज़रूरी है। लैक ऑफ फुटवर्क रहा था। 17 रन 1 विकेट गंवाने के बाद। गेंदबाजी कर रहे हैं यश कड़ो। कड़वा घूंट पिला दिया है बल्लेबाज को। अब की बार फुल टॉस थी, जोर से मारने की कोशिश, बल्ले पे पूरी तरह नहीं आई। डीप स्क्वायर लेग से खिलाड़ी पहुंचे, थोड़ा फंबल किया, नजर हटी, दुर्घटना घटी 2 रन आते हुए। इन 2 रन से 19 पे पहुंचा है स्कोर सारा 11 का। ओवर नंबर 3 चल रहा है। अगले मैच के लिए टॉस के लिए दोनों टीमें टॉस बॉक्स में रिपोर्ट करें। इस ओवर में राहुल चौहान बताएंगे कि अगला मैच किसके बीच हो रहा है। एच लेकिन कैरी नहीं हुआ, पीछे प्रोटेक्शन है। 1 रन बना, थ्रो पहुंच रहा है, 2 रन बने। इन 2 रन से 21 रन 1 विकेट गंवाने के बाद। 21 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। थर्ड ओवर इन प्रोग्रेस। थोड़ा खामोश क्रिकेट चल रहा है, लेकिन पिछले 2 मैचेस को देख के हम कह सकते हैं 50 इज द मैजिक फिगर। बड़े शॉट आ नहीं रहे हैं। स्विंग पिकअप शॉट है, कमाल का स्ट्रोक है, शॉट ऑफ डे, 6 रन। स्कोर को गति दे दी है और 27 पे पहुंचाती है स्कोर सारा 11 चिकलोनी का। स्कोर इस वक्त 27 रन। क्या कमाल का शॉट खेला है। मौली 11 शील के कैप्टन और जय हनुमान स्पोर्ट इरंजर के कैप्टन, आप दोनों को तुरंत ही टॉस बॉक्स में जाना है। अच्छी वापसी, लेकिन बढ़िया ड्राइव, मिनी हेलीकॉप्टर, धोनी का अंदाज, 2 रन पूरे। स्कोर 29 पे पहुंचा है 1 विकेट गंवाने के बाद। इस ओवर में खबर लिए यश कड़ो की। 3 ओवर की समाप्ति, रन बने 29, विकेट गिरा है 1। बचे हुए 2 ओवर में यश 11 सारा 11 चिकलोनी क्या लक्ष्य रखती है, ये देखने वाली बात होगी। मौली 11
ये सहयोग करे, आपके लिए इतना बड़ा शो रखा है, आपके लिए बाइक का शोरूम रखा है, अगर आप सपोर्ट करेंगे तो इस स्पर्धा में 2 नहीं 4 चांद लग जाएंगे। समय ज़्यादा लिया जा रहा है। फील्डिंग तुरंत सजाना है प्लीज़। पहली गेंद जब फेंकी गई थी तो 9:30 का समय था और 3 ओवर के लिए आपने 16 मिनट का समय लिया है। 4 मिनट में ओवर करना है। इनगांव, इस बात का ध्यान रखे, सिद्धि विनायक इनगांव, 4 मिनट में आपने ओवर नहीं किया। सिर्फ ऐसा नहीं कि फील्डिंग साइड को ही वार्निंग दी जा रही है, बल्लेबाजों को भी मिडल कॉन्फ्रेंस नहीं करना है। देखिए, समय किसी के लिए नहीं रुकता है। समय, वही लोग कामयाब रहते हैं जो समय की कदर करते हैं। आप अपने चाहने वाले को घर ही दो और समय ना दो तो क्या मतलब है। खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए किरण विषय आए हैं। किरण विषय पहली गेंद आगे रखी, मिड ऑफ पे ड्राइव किया, फील्डर के बाद डायरेक्ट थ्रो और बैट्समैन रन आउट। विकेट नंबर 2। आज के हमारे एक और मुख्य अतिथि योगेश भोईर साहब हैं। मैं गजेंद्र गढ़के साहब से रिक्वेस्ट करता हूं इस स्पर्धा के फोकसमैन कि उनका सत्कार, सम्मान और स्वागत करें। योगेश भोईर जी, आपका हम सत्कार, सम्मान और स्वीकार करने जा रहे हैं। आपको उसको स्वीकार करना है। ये आप देख सकते हैं, सत्कार सम्मान होता हुआ योगेश भोईर साहब का गजेंद्र गढ़के जी के हाथों से। स्विंग एंड मिस, कटर थी। बहुत बहुत धन्यवाद। पुष्पगुच्छ सम्मान चिन्ह उन्हें दिया जा रहा है। ताज़ा फूलों का गुलदस्ता, ताकि आपकी जिंदगी में भी फूल यूं ही खिलते रहे। किरण विषय अच्छी बॉलिंग कर रहे हैं, ऑर्थोडॉक्स। फिर फ्लाइट दिया, ऑन ड्राइव किया, गैप में गेंद ट्रैवल हो रही है, 2 खिलाड़ी उसके पीछे झपट रहे हैं। बढ़िया फील्डिंग, सिर्फ 1 रन। 30 पे पहुंचा है सारा 11 चिखलोनी का स्कोर। चिखलोनी का स्कोर पहुंचा है 30 रन 2 विकेट। फिर क्या कमाल की गेंद थी, क्या कमाल की गेंद थी। छोटी बैकलिफ्ट से गिरते पड़ते गेंद को बचाया था, डिग आउट किया था 1 रन। 31 रन सारा 11 चिखलोली। टॉस जीत के पहले बल्लेबाजी करती हुई सामने सिद्धि विनायक इनगांव। देखिए, बदलापुर और उसके परिसर में एक से बढ़कर एक टीमें और अच्छा रोल बदलापुर ग्रामीण क्रिकेट संगठन अदा कर रही है। बदलापुर के कहीं पिछले 2-3 सालों में 4 से 5 टूर्नामेंट मैंने किया हूँ, उनमें अच्छा क्रिकेट दिखा है। स्विंग कर दिया है, ये भिंगड़ी है, भिंगड़ी शॉट है, काउ कॉर्नर के ऊपर 6 रन। वन मैन आर्मी का रोल अदा कर रहे हैं। कुल स्कोर 37 है। 10 गेंदों में 22 रन रोशन मात्रे ने बनाए। कमाल का शॉट खेला वहां पर, भिंगड़ी स्ट्रोक था, काउ कॉर्नर के ऊपर से 6 रन। इस मर्तबा अपील और आउट, टोक रैशर एलबीडब्ल्यू
तुरंत ही बदला ले लिया वहां पर, रोशन मात्रे आउट। बहुत बढ़िया निर्णय भोयाल सर का। टो क्रैशर थी, बिल्कुल मिडल स्टंप के सामने थे, मन में शंका नहीं थी। 37 रन 3 विकेट 4 ओवर की समाप्ति के बाद। डेथ ओवर बचा और देखना है कि सारा 11 सिकलोली और कितने रन बनाती। डेथ ओवर में गेंदबाजी के लिए शंकर विषय आए हैं। मेरे ख्याल से बाएं हाथ के गेंदबाजों की भरमार है इन गांव के पास। देखिए 37 फिर 10 बने तो फिर पिछले मैच की कहानी। 46, 47, 48, एक बार चेस हुआ, एक बार चेस नहीं हुआ। शंकर विषय पहली गेंद बैकफुट पे चले गए, इंप्रोवाइज हुक शॉट है, जेट विमान की तरह। लॉन्ग लेग और बैकवर्ड स्क्वायर लेग के बीच में 6 रन। से आता हुआ खरबूजे को देख के तरबूजा भी लाल हो रहा है। 43 रन 3 विकेट। फिर ऑन द राइज खेला है, पीछे प्रोटेक्शन है, खराब फील्डिंग, 1-2 का 4, जहां 1 रन था वहां 4 दे डाले। ये महंगे पड़ सकते हैं चेस करते वक्त। बाएं हाथ से साइड आर्म गेंदबाजी कर रहे हैं, छोटा आर्म एक्शन है उनका। और अब मोर्चा खोला है अनिकेत ने। पिछली 2 गेंदों में 10 आए और खतरे की घंटी बज गई है अब टीम इन गांव के लिए। पुल और पावरफुल, ये चाबुक है। बल्ले से निकली है गेंद तो उस पर मोहर रनों की। डेथ ओवर में लूट रहे हैं दोनों हाथों से बल्लेबाज अनिकेत। जाणता राजा शील्ड अर्थातच माऊली 11 शील्डचे कॅप्टन आपण लवकरात लवकर या टॉससाठी वेलकम. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय खरं तर आज ज्यांच्या माध्यमातून संघ बांधलाय जयमान एरंजाड संघ आज मात्र पलक 11 एरंजाड या लाभानं खेळणार आहे. त्या संघाचे पुरस्कर्ते बाळूदादा बोराडे यांचं आगमन झालंय, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. हेलीकॉप्टर है, धोनी का अंदाज है, लैंड होता हुआ लॉन्ग ऑफ के ऊपर 6 रन। और इस शॉट के लिए तालियां होना चाहिए सोर खादे के लिए। क्या बल्लेबाजी है, व्हाट अ शॉट। ये देखिए, मानो थोड़ी देर के लिए लग रहा हो कि एमएस धोनी यहां पर आ गए हो। दिस इज अ क्लेवर बैटिंग। इस मर्तबा 1 रन बना है, दूसरे की कॉल है, थ्रो पहुंच रहा है, बल्लेबाज नॉन स्ट्राइक पे आउट। लेकिन आखिरी गेंद पे स्ट्राइक रहेगा अनिकेत के पास। क्या शॉट खेला था हेलीकॉप्टर, सुपर स्ट्रोक। खतरे की घंटी इन गांव के लिए बन चुकी है क्योंकि 59 रन हुए। हालांकि क्रिकेट 60 रन हुए, क्रिकेट इसमें कुछ कहा नहीं जा सकता है। कभी बनने को 35 नहीं बनते और बनने को 85 भी बन जाते हैं। अजय हमारे काठौले को बहुत बिजी रखा है बल्लेबाज ने। एक गेंद बची है,
फिर हेलीकॉप्टर, लेकिन अब की बार फील्डर ने क्या कमाल का कैच पकड़ा है वाइडी श्लोंगॉफ पे। कैचेस विनिंग मैचेस। ओवर समाप्त होते हुए 5 रन बने 60-61 की चुनौती शिव शक्ति सिद्धि विनायक इन गांव के सामने रखी है सारा 11 चिकलोली ने। तो ये किस तरह पूरे होंगे, पहले चलते टॉस के लिए कमेंटेटर राहुल चौहान के पास और खेल की शुरुआत होंगी। तो आपको दीवाना बनाने, मैड बनाने क्रिकेट में मैडी सर। पाटील साहेबांना विनंती, आपण या टॉससाठी आपण टॉस तुमच्या हस्ते शुभ इथे संपन्न करतोय। मानकिवली गावचे उद्योजक समाजसेवक बालचंद्रजी खाडे बंधू यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करू। माऊली 11 शीळ टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर या, कारण पलक 11 आपण पाहतोय चेअरमन इरंदार संघाचे कॅप्टन ते उपस्थित आहेत, त्यामुळे माऊली 11 शीळ टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉससाठी या। या मॅचसाठी आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर जर आयबा कॅच जर स्वीकारला तर आमचे बालचंद्रजी खाडे साहेब यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे। टॉस आपण संपन्न करतोय। पलक 11 चेअरमन इरंदार विरोधात माऊली 11 शीळ या दोन टीमच्या दरम्यान छापाचा कॉल आणि आला छापा। खाडे साहेबांना विनंती, आपण स्थानापन्न नवा। मयूर टॉस जिंकला, निर्णय काय? बॅटिंग। काय म्हणशील, मागील 2 ते 3 स्पर्धामध्ये आम्ही पाहतोय इरंदार संघ टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतोय, याचं मागचं कारण काय सांगशील? आयोजन हे खूप चांगलं आहे आणि तिथं खेळपट्टी पण चांगली आहे, बॅटिंग करण्याचा निर्णय आम्ही त्यासाठी घेतला। काय म्हणशील, चेअरमन इरंदार संघाकडे आता खरं तर यंगस्टर खेळाडूंना घेऊन खेळणारा संघ आहे चंदू मेहरच्या नेतृत्वाखाली, परंतु सध्याच्या घडीला मोठमोठे पुरस्कार ते मोठमोठे पॅकर लाभत आहेत टीम इरंदार संघाला, याचं मागचं कारण काय सांगशील? यंगस्टर आमचे आणि ते खूप मेहनत करतात, त्यांच्यामुळं पॅकर एंट्री टाकतात आमचे। आयोजनाबद्दल काय सांगशील? या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळण्यासाठी आलात, या आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर खूपच चांगलं आहे आणि बालूदादा यांनी खेळण्याची संधी दिली, त्यांचा धन्यवाद। थँक्यू सो मच। टॉस गमावला आहे भूषण, टॉस महत्त्वाचा होता या मॅचमध्ये। हो नक्कीच, टॉस महत्त्वाचा होता। तुम्ही टॉस जिंकला असता तर तुम्ही काय निर्णय घेतला असता? आम्ही देखील बॅटिंगच करणार होतो। काय म्हणशील, खरं तर वांगणी विभागातून तुम्ही दाखल होत आहे, किती उत्सुकता असते ही स्पर्धा खेळण्यासाठी, या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आहे, किती उत्कंठा असते आणि या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलात, काय म्हणशील, असं काय पाहिलं या स्पर्धेमध्ये की दरवर्षी तुम्ही खेळण्यासाठी सहभाग नोंदवता? आयोजन आणि खास आकर्षण असतं बाईक वगैरे, आणि धन्यवाद बोलतो दहिवलीचं की आयोजकांनी आम्हाला संधी दिली खेळायसाठी, त्या धन्यवाद त्यांचे। काय म्हणशील, खरं तर संघाबद्दल काय सांगशील? संघ यावर्षी कशा प्रकारची कामगिरी करतो, कारण सुरुवातीला भरपूर टुर्नामेंट तुम्ही खेळलात, परंतु सध्याच्या घडीला थोडंसं मी म्हणेन कुठे ना कुठं बॅकफूटवरती आहे संघ, थोडीशी कमी एंट्री करतो, त्याचं मागचं कारण काय सांगशील? कारण शीळ संघ म्हटलं की नेहमीच चांगला क्रिकेट, कारण शीळ म्हटलं की आमचे दत्तामामा बनवटे असतील, ज्यांच्याकडे मात्र चालतं फिरतं विद्यापीठ म्हणून पाहिलं जातं, त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही नेहमीच खेळत असतात, त्यामुळे काय सांगशील पूर्ण टीमबद्दल? असं काय भरपूर यावर्षी भरपूर केलं, 1-2 टुर्नामेंट नाही खेळलो, आमच्या गावात जरा कार्यक्रम होता त्यामुळे एंट्री कॅन्सल केली आम्ही टाकून सुद्धा, आणि हाई एंट्री खेळलो बोललो, काय कार्यक्रम वगैरे नाही बोललो, खेळूया। थँक्यू सो मच। तर तुमचं देखील आभार आम्ही व्यक्त करू। चला कॅप्टन आपण या, टीम एरंदळची कॅप्टन आपण देखील यायचं आहे। मयूर, मात्र सुरुवात होती आहे, पुन्हा एकदा आपण पाहतोय एका बाजूला सिद्धिविनायक इनगाव रोही ऑप्टिशियन आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय सारा 11 चिखलोली, या दोन टीमच्या दरम्यान मात्र सुरू होतील। मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा येतील आमचे साथी समालोचक माडी सर, धन्यवाद। धन्यवाद सिद्दीकजी बाबी सर आणि धन्यवाद राहुलजी चव्हाण। मॅचच्या दिशेने आपण जाऊ। आजच्या रात्रीमधील हा आपल्याला तिसरा सामना पाहायला मिळेल। एकंदरीत रेग्युलर गटामधून हा सामना आपण एन्जॉय करतो आणि आता एका बाजूला टीम सारा 11 चिखलोली हा संघ तुम्ही पाहतात, अर्थातच किशोरजी सुरकादे साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ आहे। समोर खेळत यावेळेस मिड ऑफ वरून बॉल चालला, गॅप मधून ढकलण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक फार वेगाने आलेत, चेंडूला गॅदर केलं, तोपर्यंत 2 धावा घेण्याचा अवधी होता। दत्ता कडव आणि
मैदानाच्या आतमध्ये शंकर बिशे अशी सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. हर्षद धोंडे सारखा एक नामचीन खेळाडू, सर्व गुण संपन्न खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आहे. या स्पर्धेला भरपूर साऱ्या शुभेच्छांचा वर्षा होतोय. सदानंद धुळे असतील, जिजाजी माळी, परेशजी धुमाळ, आयबा ग्रुपच्या वतीनं सुद्धा शुभेच्छा देतात. त्यांचं मनपूर्वक स्वागत. मॅचला एन्जॉय करतात सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. आणि आता गोलंदाज हर्षद धोंडे राईट आर्म राऊंड विकेटने तयार. फुल टॉस बॉल कव्हर पॉइंटच्या भरून पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करत असताना बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 4. या इनिंगचा हा पहिला वार शंकर बिशेच्या बॅटमधून आलाय चौकार. आता 61 धावांचं आव्हान या मॅच मध्ये. मागचा सामना पण पाहिला तर 47 धावा बनल्या गेल्या नाहीयेत. मी तर म्हणेन पूर्णपणे संघाला थांबवण्यात आलं. शाहूराजे वडवली संघाला. गावदेवी आंबेशिव संघाने जबरदस्त गोलंदाजी केली आहे आणि आता तसंच प्रात्यक्षिक पाहायला मिळेल का. टीम सारा 11 चिखलोलीच्या वतीनं फलंदाजा ठिकाणी होईल बाद. पहिला धक्का चौकारानंतर लागलेला टीम इंदगाव संघाला शंकर विषे बॅक टू द पॅव्हिलियन. चेक. याच दरम्यान मुख्य व्यासपीठावरती आगमन होतोय. खरं तर या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपण पाहतोय शेलू गावातील उद्योजक म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांचे कपिलजी मसने यांचं आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यांच्या साथीने आपण पाहतोय एक स्टायलिश खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे त्यांचे तुषारजी देशमुख यांचं आगमन झाले. त्याच्या साथीला पवन म्हटलं का वाराचा वेग आणि असं आमचा मित्र पवन देशमुख यांचं आगमन झालं. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आणि आमचे जितू घावट बाळा, हे बाळा नाही आहे बम का गोला आहे, त्यांचे आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. तुम्हाला जुबेलीकर चषक ही स्पर्धा सुद्धा येत्या 11 एप्रिल पासून ही स्पर्धा चालू होणार आहे. त्या स्पर्धेचे आयोजक रमेशजी धुळे सँडी, विष्णू धुळे असेल, महेंद्र धुळे, करण धुळे, बाळा माली, सुनील धुळे, सगळ्यांचं विशेष कौतुक. षटक क्रमांक पहिलं चालू आणि पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती 6 हर्षद धोंडे. यावेळी ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र अगदी आपण पाहतो या शॉर्ट काऊ कॉर्नर फेज मध्ये हा चेंडू अडवण्यात आला होता. आणि आता एकच धाव या ठिकाणी बुलेल संघाची धावसंख्या धावफलकावरती 7. 61 धावांचं आव्हान या मॅच मध्ये. सलग आपण पाहिलं तर 12.46 या रिक्वायर रन रेटने या धाबा बनवायच्यात. प्रति षटकामध्ये आपण पाहिलं तर 12ची सरासरी मेंटेनन्स करावी लागणार आहे इंदगाव संघाला. कारण 60 धावा 61 धावांचं आव्हान आहे. पहिल्या सत्रामध्ये बनवण्यात आलं 60. गोलंदाज हर्षद स्ट्रायकिंगला दत्ता कडव. डीके साठी पहिलाच बॉल ऑन ड्राईव्हचा डीप मध्ये बॉल चालला अलॉंग द कार्पेट. एकच धाव मिळेल. सध्या आपण पाहतो शांत क्रिकेट मैदानावरती खेळत असताना टीम इंदगाव खेळाचं पहिलं सत्र धमाकेदार होतं. द्वितीय सत्र आपण पाहतोय थोडस शांत आहे. आणि आता पहिल्या षटकामध्ये धाव संख्या स्कोर कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल 8 धावा 1 विकेटच्या मोबदल्यात. शेवटचा अंतिम बॉल स्टील 1 टू गो. हो यावेळेस का बसला वॉड स्ट्रोक अक्षरशः डोळ्यांचा पारणं फेडणारा फटका होता. बॉल चालला डीप मध्ये. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4 इंदगाव संघासाठी. हा शेवटच्या बॉलवरती आलेला हर्षद धोंडेच्या विरोधात महत्वपूर्ण चौकार. धोंडे साठी कॅश प्राइज झालंय. पुन्हा एकदा तो गोलंदाजी करण्यासाठी दाखल होईल. त्यावेळेस सलग 3 बॉल 3 विकेट संपादित केले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बघा ज्यांनी कॅश प्राइज जमा केलाय आपण यायचं आहे. आपलं कॅश प्राइज आपण घेऊन जा. ज्यावेळेस पुन्हा एकदा विकेट ॲट्रिक तो कंप्लीट करेल त्यावेळेस आपण कॅश प्राइज आणून द्या. नाव देखील कळवा कोणाकडून ते कॅश प्राइज आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय शंकरजी पाटील यांचं आगमन झालं आहे. खरं तर भोज टीमची ओळख आहे शंकर पाटील. ते देखील या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. भारत प्रेमी 11 भोज संघामध्ये खेळणार आहे. आणि त्या संघाचे चांगले खेळाडू आमचे वजनी खेळाडू यश देसले यांचं देखील आगमन झाले. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. खरं तर भोजचा बिग शो म्हणून त्याची ओळख आहे. त्याचं आपण स्वागत करूया दैवरी चषकामध्ये. मनपूर्वक स्वागत.
षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत ऑन गोईंग मॅचकडे. या दरम्यान प्रीतम कर्णिक आणि स्वप्नील चव्हाण यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती राहील की आपण या सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत दहिवली चषक 2025 या पर्वामध्ये. पहिलाच बॉल, भव्य स्वागत केले. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जितकी जास्त उंची तितकी जास्त लांबी पाहायला मिळाली. बॉल चाललाय सीमा पार. पहिलाच बॉलवरती भव्य स्वागत करण्यात आलंय. गोलंदाज रोशनचा दत्ता कडव यांच्या बॅटमधून आलेला धमाकेदार षटकार. दत्ता कडव अर्थातच डीकेचा पाहायला मिळालाय. प्रचंड ताकद झोकली ऑन साइडला. आणखीन एक फ्लाइट स्ट्रोक. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलग सेकंड इन रो. दत्ता कडव मात्र थांबायला तयार नाहीये. दुसरा धमाका, आणखीन एक सिक्सर. तुपाशे नाहीतर उपाशे, कारण अनुभव त्याच्याकडे प्रचंड आहे. सलग तिसरा षटकार जर त्याने ठोकला तर आमचे डीके साठी बदलापूरचा वंडर बॉय करण धुळेच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचा कास प्राइज आहे आणि तुषार देशमुख यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कास प्राइज आहे. क्या बात आहे. नक्कीच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दत्ता कडव हा फलंदाज सलग 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. जो संघाचा अगदी आपण पाहतो ट्रम्प कार्ड आहे. सध्या आपण पाहिलं तर कॅप्टनच्या भूमिकेत होता. टॉस साठी दत्ता कडव आले होते आणि सांगितलं होतं की धावा बनवण्याचा जरूर आम्ही प्रयत्न करू. किती धावा असू द्या, समोर कोणताही संघ असू द्या. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर थोडंसं हलकासा आतमध्ये आलाय. अष्टी रक्षक चेंडूला गॅदर करतात. स्ट्रॉंग अपील होती. उत्साह प्रचंड पाहायला मिळाला. आत्मविश्वास कमी. 2 षटकार आल्यानंतर संघाची धावसंख्या 24 वरती जाऊन पोहोचली आहे. 61 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. रोशनला सुद्धा कमबॅक करायचं आहे. सारा 11 चिखलोली हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आज जितके संघ मैदानाच्या आतमध्ये खेळलेले, ज्या ज्या खेळाडूने प्रेडिक्ट केलेलं आहे परंतु त्यांचं प्रेडिक्शन फेल राहिलेलं आहे. चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा नॅचरल स्विंग, गती कमी केली आहे. जबरदस्त चेंडू, फसवा चेंडू, नकल चेंडू. यावेळेस दत्ता कडव यांना जागेवरून हलू देखील दिलं नाहीये. कडेकडे स्टोक करण्याचा प्रयत्न होता परंतु तो अंगलट आलाय. डॉट बॉल. आणखीन एक. 2 षटकार आल्यानंतर रोशनचा हा कारनामा पाहायला मिळतोय. शेवटचे 2 बॉल षटकातील आपल्याला पाहायला मिळेल. P1 P2 अशी पावप्लेची 2 षटके आहेत. भरपूर सारे प्रेक्षक हळूहळू या क्रीडानगरीकडे येत आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. शाफल चालेत. ऑन साइडला उडवलाय क्षेत्ररक्षक. शॉर्ट स्क्वेअर लेगला साधा सोपा झेल टिपला जाईल. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल. शंकर विषय नंतर दत्ता कडवला सुद्धा हे मैदान सोडावं लागेल. 1 मोर विकेट डाऊन. धक्का दुसरा लागेल. टीम इनगाव संघाला फलंदाज बाद. आले होते. तिसरा षटकार आला तर बदलापूर कुठेतरी त्या खेळाडूचं मनोबल वाढवण्याचं काम एका खेळाडूच्या वतीने होत असं. फलंदाज या ठिकाणी बाद झालेला दत्ता कडव. थोडीशी भयान शांतता आता पसरली आहे कारण आता शेवटचा बॉल एक चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. गोलंदाज रोशनचा आत्मविश्वास त्याचा देखील थोडासा दुणावलेला पाहायला मिळेल. आमच्या समवेत अजय काठावलेत आज स्कोररच्या भूमिकेत. ऑन साइडला वळवलाय. बॉल चाललाय. नो चान्स. इन टू द फिल्डर. अंपायर सिग्नल नो बॉल. सोने पे सुहागा. रन्स मिळतील 4. हा मिळेल नशिबाचा पंजा. बॅटिंग करत असताना टीम इंद गाव संघाला आणि आता रोशनला सुद्धा आणखीन एक चेंडू टाकावा लागणार आहे. बॉल सीमा पार 4.
त्याच्यावरती चेंडू बाहेरच पाठवण्यात आलेले आहेत. दत्ता कडवने सुरुवातीला 2 षटकार मारले आणि यानंतर आता सागर. हो यावेळेस ओव्हर पिच ऑन साइडला क्षेत्ररक्षक होते परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स. आणखीन एक बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, जिथे आमचे कुलगा बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवकांचं कटआउट आहे. अगदी आपण पाहतो अभिषेक पातकर त्यांच्या कटआउटला जाऊन चेंडू हिट झालाय. रन्स मिळतील 4. फलकावती आहेत. काय जबरदस्त स्टार्ट मिळालाय. येणारे आता चेंडू शिल्लक येतात 18 बॉल मध्ये बनवायचे 28. समीकरण पुन्हा एकदा बदललेलं पाहायला मिळेल. खेळपट्टी रंग बदलते, कधी धावा डिफेन्स होतात तर कधी धावा चेस सुद्धा होत आहेत. क्रीडा नगरीमध्ये आपण पाहतोय म्हणजे ही खेळपट्टी फलंदाजांसाठी जितकी अनुकूल आहे ना तितकी गोलंदाजांसाठी सुद्धा अनुकूल आहे. हे दाखवलंय या खेळपट्टीने. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण दहिवली ऐतिहासिक क्रीडा नगरी. मोठमोठ्या स्पर्धा या क्रीडा नगरीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. 18 बॉल आणि आता 28 धावांची गरज. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होते. पुन्हा एकदा गोलंदाज हर्षद धोंडे. 3 बॉल 3 सलग षटकार आले तर शेलूगावचे उद्योजक कल्पेची मसने याच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज देऊन त्या खेळाडूला सन्मानित करण्यात येईल. 18 बॉल 28 धावांची गरज. चला जास्त बळ घेऊ नका विनंती राहील. सारा 11 चिखलोली या संघाला. 2 ऑफिशियल पंच जय पवार सर, मुख्य पंचाच्या भूमिकेत जबरदस्त पॅनेलचे सर्व आणि जतीनजी बोयाल सर. पहिलाच बॉल बॅटची कडा मागे चाललाय. धाव घेण्याचा प्रयत्न आहे, मोह आवडता आला नाहीये परंतु इथे धाव एक चिकी सिंगल कंप्लीट सुद्धा केली जाते. एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 34 वरती पोहोचलेली आहे. सागर आणि सूरज एकाच राशीचे 2 खेळाडू सध्या मैदानावरती खेळत आहेत. चांगलं बाटल रंगेल. एका बाजूला हर्षद धोंडे सारखा एक जबरदस्त अनुभवी खेळाडू आहे सारा 11 चिखलोली संघाकडे. कमालीचं षटक त्याला हाताळावं लागणार आहे. 17 बॉल 27 धावांची गरज या मॅचच्या दृष्टिकोनातून. हे षटक इम्पॉर्टंट आहे. मागे आपण पाहतोय पुन्हा एकदा डॉट बॉल, संपर्कच नाहीये. सागरला थांबवण्यात आलं. अक्षरशः मी तर म्हणेन कदाचित डॉट पर्सेंटेज वाढले ना तर अंगलट येऊ शकता. 16 बॉल 27 धावांची गरज. हळूहळू प्रेक्षक सुद्धा वाढतायत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जबरदस्त मॅच, चांगली शृंखला आपण पाहतोय. आज दुसरा दिवस आणि दुसऱ्या रजनीमध्ये आपण आहोत. काबाशा दिशेने चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक थोडेसे कन्फ्युज झाले आणि आता त्याचा पुरेपूर फायदा मिळेल तो सागरला. मिळतील धावा 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेने समीकरण सोपं करण्याचा प्रयत्न सध्या तरी टीम इनगाव करते. षटक क्रमांक 3 चा खेळ, 3rd ओव्हर इन अ प्रोग्रेस. दर्जेदार खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. कदाचित आपण पाहतो या अगोदरच्या मॅचेस तुम्ही पाहिल्या, भरपूर संघ जे मात्र पराभूत झालेत त्यांच्या जिवारी लागली असेल ही स्पर्धा आणि जे संघ जिंकलेत त्यांचं अस्तित्व टिकलेला. पुढे सरसावलेत. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, संपर्कच नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. हर्षद धोंडे एक जबरदस्त गोलंदाज आहे, चालाक आहे आणि त्यांनी त्याची चालाकी दाखवली आहे कारण त्याला माहिती आहे या मॅच मध्ये आम्हाला सुद्धा कमबॅक करायचं आहे. आणि आता येणारी 14 बॉल शिल्लक आहेत. विजयासाठी 25 धावांची गरज. शेवटचे 2 बॉल निर्णायक असू शकतील या मॅचच्या दृष्टिकोनातून. स्ट्रायकिंगला सागर, गोलंदाज हर्षद धोंडे. राईट अमोर द विकेट. ऑन साइडला ऑनड्राईव्हचा फटका डीप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षण वेगाने आलेत, प्रोटेक्शन देण्यात आलंय. चांगली फिल्डिंग आहे. ऑन द स्टंप ॲक्युरेट फेकी पाहायला मिळते. मिळेल एक सिंगल धाव. हळूहळू का होईना परंतु सिंगल डबलला सुद्धा प्राधान्य देण्यात आलंय. जेव्हा मोठे फटके येतात तेव्हा सिंगल डबलला तितकंच प्राधान्य द्यायला हवं क्रिकेटमध्ये, कारण क्रिकेटमध्ये सिंगल डबल म्हटलं तर क्रिकेटची लाईफ लाईन आहे. शेवटचा बॉल. 13 चेंडू 24 धावांची गरज. स्ट्रायकिंगला सूरज कडव. फुल टॉस बॉल, संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. षटक क्रमांक 3 चा खेळ सुद्धा संपलेला आहे. या षटकामध्ये हर्षदचा आपण जर विचार केला तर त्याने 2 षटकांचा स्पेल हाताळलेला आहे. 8च्या सरासरीने 16 धावा खर्च केला. 1 विकेट त्याला मिळाली परंतु जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे त्याच्या कारकिर्दीमधली. आणि आता आपण पाहिलं तर येणारे 12 बॉल शिल्लक आहेत.
24 धावांची गरज. मध्ये आपण पाहिलं तर सारा 11 चिखलोली हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. किशोर दादा सुरखादे यांनी पुरस्कृत केलेला संघ त्यांच्याच कन्येच्या नावाने हा संघ खेळतो. कारण सारा 11 आधार फाउंडेशन एक मोठी संस्था आहे आणि सातत्याने त्यांच्या वतीने सामाजिक कार्य सुद्धा केलं जात आहे. या दरम्यान जांभेली गावचे शाखा प्रमुख विजयजी सावंत आणि बा सावंत यांच्या वतीनं याही संघाला शुभेच्छा येतात. 12 बॉल 24 धावांची गरज. गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती येतात अक्षय सुरखादे. 12 बॉल 24 धावांची गरज अद्यापर्यंत सरासरी कायम राखली आहे टीम इनगाव संघाने. आणि आता शेवटच्या 2 षटकामध्ये सामना जर जिंकायचा असेल तर मात्र ही सरासरी कायम ठेवणं गरजेचं आहे. सागरजी मसने आज आनंद घेत आहेत. या दरम्यान आमच्या अभिजित धुळे अर्थात बालचंद्र धुळे यांचे मनपूर्वक स्वागत. पहिलाच बॉल त्याला पाठवले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. एम्बर सिग्नल या ठिकाणी आपण पाहतोय इट्स अ मॅक्सिमम पॉवरफुल षटकार परंतु DRS घेण्यात आलाय. टीम बॅटिंग करणाऱ्या संघाच्या वतीनं या ठिकाणी हा DRS असेल. लगेच जाऊया टेक्निकल रूम मध्ये या आपण चेक करू. फेअर डिलिव्हरी लीगल डिलिव्हरी आहे. धावत संख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 6 ने पुढे जाईल. 43 धावा स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहताय. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती आहे जिथे 12 बॉल 24 धावांची गरज होती. आता पहिल्याच बॉलवरती षटकार आल्यानंतर 11 बॉल आणि 18 धावांची गरज आहे. भव्य स्वागत ज्या पद्धतीने रोशनचं स्वागत करण्यात आलं होतं त्याच पद्धतीने अक्षय सोरकादेचं सुद्धा पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत करण्यात आले. स्ट्राइक एंडला सागर अडव्या बॅटने ऑन साइडला डीप मध्ये चालला बॉल. एक कंप्लीट झाली. सेकंडचा कॉल आहे. रोशन आलेत वेगाने चेंडूला गॅदर केलेत ऑन द स्टंप पैकी. क्या बात आहे. एकच धाव मिळेल. आता एकाक्या धावेसाठी जगडावं लागेल. एकाक्या धावेसाठी संघर्ष करावा लागेल. म्हटलं जातं ना परीक्षेमध्ये एका गुणाला इलेक्शन मध्ये एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला किती महत्व आहे. आता एकाक्या धावेसाठी झुंजतात मैदानाच्या आतमध्ये आणि हेच सांगतात खेळाडू आता थकायचं नाही आता दमायचं नाही आता फक्त आणि फक्त लढायचंय रडायचं देखील नाही. येणारी 10 बॉल 17 धावांची गरज. चांगलं कमबॅक करावं लागेल. गोलंदाज की फलंदाज एका बाजूला इंदगाव दुसऱ्या बाजूला चिखलोली. सिंगल धाव गणण्यात आली आहे. स्ट्राइक रोटेट केली आहे. सूरज कडव यांनी त्याला माहिती आहे सागरच्या बाट मधून पहिल्याच बॉलवरती षटकाराला सेट बॅट्समन त्याला जास्तीत जास्त स्ट्राइक देणं गरजेचं आहे. कारण आता समीकरण पुन्हा एकदा वारंवार बदलत चाललेले. 9 बॉल 16 धावांची गरज आहे. शेवटचे 3 बॉल अक्षय सोरकादेच्या वतीनं इथे हाताळले जातील परंतु त्याच्या दृष्टिकोनातून हे महत्वाचे चेंडू राहणार आहेत. हो शॉर्ट ऑफ लेन पडल्यानंतर आपण पाहतोय टेक ऑफ झालाय. गुड लेंथ वरून संपर्क नाहीये. पूर्णपणे अचंबित केलंय. कडे कडे स्टोक करण्याचा प्रयत्न जागेवरती इथे मात्र शांत ठेवलंय फलंदाज सागरला. आणि आता मात्र हा डॉट बॉल. पायामध्ये फुटवर्क नाहीये. सध्याच्या घडीला काय हवं असतं मोबाईल मध्ये नेटवर्क आणि पायामध्ये फुटवर्क. फुल टॉस बॉल दिशा दिली आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. वॅकंट एरिया होती क्षेत्र मोकळं पाहिलंय आणि आता जागा बनवणे पटकासाठी बॉल चाललाय. एक टप्पा घेत सीमा पार. रन्स मिळतील टीम इंदगाव संघाला 4.
स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहतोय मक्का व्यासपीठावरती नुकतंच ज्यांचं आगमन झालंय चिखलोली पाडा या गावचे उद्योजक आमचे प्रतीकजी तेलंगे यांचं आगमन झालंय. त्यांच्या साथीनं अनिकेतजी मते यांचं आगमन झालंय. त्यांचंही बरापूर्वक स्वागत. मक्का व्यासपीठावरती आपण पाहतोय जोबिली गावातील उद्योजक दिनेशजी विनायक धुळे साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं बरापूर्वक स्वागत आणि त्याच्या साथीनं कैलाजी सुरोशे यांचंही आगमन झालंय. त्यांचंही हार्दिक मनपूर्वक स्वागत. फटका फसलाय, गोलंदाज हसलाय आणि बॅटर आता रुसलाय कारण त्याला मैदान सोडावं लागेल. धक्का अजून एक लागतोय. टीम बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक इनगाव संघाला फलंदाज बाद. मध्ये आता 6 चेंडू 12 धावांची गरज आहे. फलंदाज 5 झालाय सागर. थोडस धक्कादायक बातमी जरूर असेल टीम इनगाव संघासाठी कारण ज्या सागरने विजयाची स्वप्न दाखवली होती तो सागर मात्र परतीच्या प्रवासाला लागलेला आहे. 6 बॉल 12 धावांची गरज आहे. 61 धावा बनवायच्या होत्या. 49 वरती पोहोचलाय तो इनगाव संघ आणि आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये 12 धावांची नितांत गरज आहे. चला जास्त वेळ घेऊ नका विनंती राहील सारा 11 चिखलोली संघाला. शेवटचा स्लॉग ओव्हर आणि आता डेट ओव्हर मध्ये कोणता गोलंदाज वापरला जाईल या मॅच मध्ये हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे. 6 बॉल ज्याला 12 धावा वाचवायचे प्रतिस्पर्धी टीम ज्याला 6 बॉल मध्ये या 12 धावा बनवायचे मॅच मध्ये रंगत आहे. अगदी आपण पाहतो शेवटपर्यंत सामना तुम्हाला रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. चित्तथरारक सामना आहे. एका बाजूला इनगाव तर दुसऱ्या बाजूला चिखलोली. एका बाजूला फलंदाज तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज. काठी की टक्कर मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. पैसा वसूल मुकाबला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 6 बॉल 12 धावांची गरज. गोलंदाज सज्ज आहेत. शेवटच्या अंतिम षटकामध्ये अनिकेत ज्याच्यावरती भरोसा दाखवलाय. म्हटलं जातं ना संगीत सुनकर ज्ञान न मिलता मंदिर जाके भगवान न मिलता क्यों लोग आज भी पूछते हो पत्थर को क्योंकि भरोसे के लायक इंसान नहीं मिलता. पहिलाच बॉल कॉट बिहाइंड. फलंदाजाला बाद. परतावा लागेल सूरज कडवला आणि आणखीन एक विकेटचं पतन होईल. धक्का लागेल. चौथा टीम इनगाव संघाला फलंदाज बाद. आपण पाहतोय सेलिब्रेशन पाहायला मिळालं सारा 11 चिखलोली टीमचं. सूरज कडव पास झाल्यानंतर आणखीन एक मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलाय. 5 बॉल 12 धावांची मॅच आपल्या बाजूने खेचून आणायची आहे. गोलंदाज अनिकेत सोरकादेचं हे स्वप्न आहे आणि आता आपण पाहतोय त्या स्वप्नांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये काय जबरदस्त गोलंदाजी आहे. पहिलाच बॉल ती विकेट आली आहे म्हणजे कुठेतरी आत्मविश्वास या खेळाडूचा देखील दुणावलेला पाहायला मिळेल. येणारे 5 बॉल 12ची गरज. आखू टप्प्याचा बॉल बॅटची लिडिंग एज. झेलची संधी होती गमावली आहे. मिळेल एक सिंगल धाव आणि आता एका धावेने स्ट्राईक सुद्धा रोटेट या ठिकाणी करण्यात आली आहे. फार महत्वाची कॅच होती. एक धाव इथे मिळाली आहे टीम इनगाव संघाला. 4 बॉल 11 धावांची गरज आहे. जर एका 2 मोठे फटके या सामन्यामध्ये आले ना तर या सामन्याचा बिमोड केल्याशिवाय राहणार नाही आहे. टीम इनगाव संघ क्षमता त्यांच्याकडे सुद्धा आहे परंतु प्रतिस्पर्धी टीम हाही संघ मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय. टीम इनगाव संघाला सामना जिंकायचे जरूर परंतु टीम सारा 11 चिखलोली संघाला हार नाहीये मंजूर. मॅच जबरदस्त. 4 बॉल 11 धावांची गरज. वॉट अ मॅच. जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स. अनिकेत सोरखादे एका बाजूने झुंजतायत लढतायत. शेवटपर्यंत हा सामना तुम्हाला हाय व्होल्टेज पाहायला मिळणार आहे. राऊंड विकेट फिल्डिंग सेट करण्यामध्ये वेळ घेत आहेत. स्ट्राईक एंडला रोशन. क्षमता आहे रोशनकडे सुद्धा. जवळ जवळ 5व्या क्रमांकावरती हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. राऊंड विकेट रोशनसाठी हा बॉल
यावेळेस ऑन साईडला बोलवलाय, मागे चाललाय, फाईन लेगला बीट करून या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पाहावं लागेल. आणि आता इथे सेकंडचा कॉल, स्ट्राईक हवी आहे ती बॅटरला, रोशनला. आणि आता आपण पाहतो एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट होईल. सेकंड साठी विकेट सॅक्रिफाईस. असं वाटलं होतं की चौकार षटकार तिथे मिळू शकला असता. बाज कदाचित खुलं करण्याचा प्रयत्न रोशनच्या वतीनं झाला असता, परंतु व्यवस्थित बॅट आणि बॉलचा संपर्कच झाला नाही. डगआउट मध्ये सध्या तरी अजय ही चर्चा चालू असेल. अजय काठावले जे आमचे डाबांकी स्कोरर आहेत या विभागामध्ये आल्यानंतर, ज्याने मात्र अचूक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली आहे, म्हणूनच समालोचकाच्या पाठीचा कणा हा गुणलेखक असतो. 3 बॉल 10 धावांची गरज आहे. थोडासा वेळात जोबेलीकर चषक या स्पर्धेचे लाईव्ह ड्रॉ सुद्धा या ठिकाणी होणार आहेत मुख्य मंचावरती. 3 बॉल 10 धावांची गरज. परंतु आपण जाऊया मॅचच्या दिशेने. सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज अनिकेत, चांगली कमालीची गोलंदाजी त्यांनी केली आहे. अवघ्या 3 बॉल मध्ये फक्त 2च धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. आता येणाऱ्या 3 बॉल मध्ये उर्वरित 10 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला रोशन. आपटी देण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय. अंपायर सिग्नल नो बॉल चा कॉल. एक्स्ट्रा धाव जरूर मिळेल. अतिरिक्त चेंडू ज्या ठिकाणी आपण पाहतोय टाकावा सुद्धा लागणार आहे. संघाची धावसंख्या 1 ने पुढे चालली आहे. 50 अप धावसंख्या. 61 धावांची गरज असताना 52 वरती पोहोचलाय तो इंदगाव संघ. 3 बॉल 9 धावांची गरज. गोलंदाज अनिकेत आपण पाहतोय जितका दबाव फलंदाजावरती आहे ना अजय, तितकाच दबाव सध्या तरी गोलंदाजावरती सुद्धा. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण अंडर प्रेशर क्रिकेट. सध्या दोन्ही संघ खेळतायत. 3 बॉल 9 धावांची गरज. एखादा चौकार, एखादा षटकार सामन्याला खेचून आणेल टीम इंदगाव आपल्या बाजूने. जर एखादा डॉट बॉल विकेट आली ना तर पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित करेल या मॅच वरती. अधिराज्य गाजवेल सारा 11 चिखलोली संघ. गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय सज्ज झालेत. या अगोदर राऊंड विकेटने, त्यानंतर ओव्हर द विकेटने. 3 बॉल 9 धावांची गरज. फ्रीटचा बॉल. उघडा डोळे पहा नीट. आता या बॉलवरती असणार आहे फ्रीट. 3 बॉल 9 धावांची गरज. फुलटॉस बॉल यावेळेस क्लीन बॉल. आणि आपण पाहतोय इथे फ्रीटचा बॉल आहे. पाहावं लागेल. रन आउट. फलंदाज झाला बाद. कदाचित आपण पाहतो ही धाव मिळू शकली असती. दुसऱ्या धावेसाठी सुद्धा या ठिकाणी रोशनला येता आलं असतं, परंतु आता आपण पाहतोय स्वतः रोशनला माघारी परतावं लागणार आहे. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन रिप्ले मध्ये. जेव्हा क्लीन बॉल झाला तेव्हा सेलिब्रेशन चिखलोली संघाचं सुद्धा पाहायला मिळालं, परंतु त्यांना सुद्धा ठाऊक नव्हतं की हा बॉल फ्रीटचा होता. त्यानंतर रन आउट. फलंदाज झाला बाद रोशन. आणि आता मला वाटतंय की डोक्याला हात लावण्याची वेळ आलेली आहे. 2 बॉल आणि आता 8 धावांची गरज. कारण या चेंडूवरती एकही धाव मिळणार नाहीये. फलंदाज बाद झालाय रनआउटच्या स्वरूपाने. असं वाटलं होतं की सिंगल धाव जर कंप्लीट झाली असती तर अजय 2 बॉल 8 धावांची आवश्यकता असती. कदाचित आपण पाहतोय या अगोदर जे फुलटॉस चेंडू टाकण्यात आले होते ना 6 चेंडू, त्याच्यावरती इंदगाव संघाने 27 धावा बनवल्या, परंतु आता शेवटच्या मोमेंटला जे फुलटॉस बॉल होते ना त्यावरती धावा येत नाही आहेत, त्याच्यावरती विकेट आलेले आहेत. हा इतिहास राहिलेला आहे. हा उलट फेर आहे या मॅचचा. 2 बॉल आणि आता 9 धावांची गरज. दोन बॉल आणि 9 धावांची गरज. चला मॅच आपण लगेच कंटिन्यू करू. जाणता राजा शीळ हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये.
हो या ठिकाणी अंपायर सिग्नल बाईट बॉल अजूनही मॅच बॅलेन्स आहे एक्स्ट्रा रन मिळेल आणि आता अनिकेत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणखीन एक अवांतर धाव गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 धावांची गरज आहे स्ट्रायकिंगला फलंदाज किरण विशे टॉस स्ट्रायकिंगला जयेश असे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 2 बॉल मध्ये बनवायचे 8 धावा जर या बॉलवरती चौकार षटकार आला ना तर सामना पुन्हा एकदा जिवंत होईल सिद्धिविनायक किनगाव वर्सेस सारा 11 चिखलोली या 2 संघांदरम्यान चालू असलेली मॅच 2 बॉल 8 ची गरज आणखीन एक बॉल खराब आहे अंपायर सिग्नल व्हाईट बॉल गोलंदाज आपण पाहतो दिशेपासून भरकट आहेत अजय काठवले म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये दिशा खराब असेल तर दशा व्हायला वेळ लागत नाहीये आणि सध्या तरी गोलंदाज त्याच पद्धतीची गोलंदाजी करतायत आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न कुठेतरी त्यांच्या सुद्धा अंगलट येऊ शकतो कारण आता 2 बॉल विजयासाठी 7 धावांची गरज आहे किरण बिशेला मात्र सामना जिंकून द्यावा लागेल जर या मॅचचा हिरो त्यांना बनायचं असेल कारण शेवटच्या मोमेंटला हा सामना आणखीन एक बॉल इथे नो टाकण्यात आलाय आणि आता अंपायर सिग्नल 1+1 आणि आता दुसऱ्या धावेसाठी डॉस स्ट्रायकिंगला आपण चेक करणार आहोत DRS OUT फलंदाज असणारे बाद किरण बिशेला परतावा लागेल बागारे आणि आता 2 बॉल 5 धावांची गरज एक मिनिट आपण थांबायचं आतमध्ये किरण 1 मिनिट
या ठिकाणी ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. एक्स्ट्रा 1 रन मिळणार आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती सुद्धा 1 धाव 1+1 अशा 2 धावा मिळतील. आणि आता 2 बॉल आणि 5 धावांची गरज आहे. फ्रीडचा बॉल असणार आहे, लक्षात असू द्या, कारण हा सुद्धा या ठिकाणी 9 चेंडू टाकण्यात आलेला आहे. चला 2 बॉल 5ची गरज. मॅच आपण कंटिन्यू करू. फ्रीडचा बॉल ड्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. स्ट्रायकिंगला जयेश आहेत आणि डॉ स्ट्रायकिंगला साहिल. 2 बॉल 5 धावांची गरज आहे. गोलंदाज अनिकेत. फ्रीडचा बॉल. 2 बॉल आणि 5 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये 61 धावा चेस करत असताना 56 वरती पोहोचले आहे टीम सिद्धिविनायक इनगाव हा संघ. चला राऊंड विकेटने लगेच विनंती राहील, चिखलोली संघ जास्त बैल तुम्ही घेतायत. ऑलरेडी आयोजकांच्या वतीने सूचना येतात, कारण जो दिलेला वेळ आहे तुम्हाला त्या वेळेच्या आतमध्ये तुम्हाला 5 षटकं कंप्लीट करायचे आहेत. गोलंदाज अनिकेत. स्ट्रायकिंगला जयेश. पहिलाच बॉल ऑल साइडला. एंड इज वेल देन ऑल इज वेल. सामना जिंकलाय टीम सिद्धिविनायक क्रिकेट संघ. हिंदगाव संघाने विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम सारा 11 चिखलोली. काय जबरदस्त सामना जिंकलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, जसा बॉल रडार मध्ये आला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी आपण पाहतोय टप्प्यामध्ये आणि लगेचच कार्यक्रम केलेला आहे टीम इनगाव संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन.